IPL एक गेम नसून एक $1 बिलियन बिझनेस आहे, ज्यामध्ये BCCI आणि खेळणाऱ्या सर्वच टीम मोठा पैसा कमवून निघतात. एका रिपोर्टनुसार 2024च्या सीझनमध्ये सर्व टीमांनी मिळून 6,700 कोटी रुपये कमवले, ज्यामध्ये गुजरात टायटन्सने 776 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू कमावला. IPL मध्ये जिंकणाऱ्या टीमला फक्त 20 कोटी मिळतात. तर मग एवढा पैसा यांनी कसा कमवला? IPL मध्ये खेळण्याचा फायदा या सर्वच टीमला कसा होतो? आणि या विराट कोहली CSK कडून का खेळू शकत नाही किंवा MS धोनी RCB कडून? IPLच्या काही नियमानुसार अंडर-19 प्लेयर IPL मध्ये खेळू शकत नाहीत. मग वैभव सूर्यवंशी तर फक्त 14 वर्षांचा आहे, हा कसा खेळतो? या सर्व गोष्टी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार मित्रांनो. जर तुमच्याकडे पैसा असेल आणि तुम्ही विचार केला की मी आता IPLची टीम खरेदी करेन, पण रिअलिटीमध्ये तुम्ही असं करू शकत नाही. कारण IPLची टीम खरेदी करण्याचे दोनच मार्ग आहेत. पहिला असा की जी टीम सध्या अस्तित्वात आहे त्या टीमची शेअर खरेदी करा, यामुळे तुमचा त्या टीममध्ये काही प्रमाणात ओनरशिप असेल. दुसरे म्हणजे वाट बघा, जोपर्यंत BCCI नवीन टीम काढण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत. जसे की ऑगस्ट 2021 मध्ये BCCIने अनाऊन्स केले होते की ते 2 फ्रँचाइज किंवा टीम बनवत आहेत व ज्यांना ती टीम खरेदी करायची आहे त्यांनी यामध्ये इंटरेस्ट दाखवावा. यामध्ये असे नाही कोणी येऊन यासाठी रजिस्टर करेल. BCCI यासाठी एक प्रोसेस फॉलो करते. BCCI सर्वात पहिले ITT म्हणजे इन्व्हिटेशन टू टेंडर इश्यू करते, जे की 10 लाख रुपयांचा असतो. ज्यांना कोणाला टीम खरेदी करण्यात इंटरेस्ट आहे त्यांना हा इन्व्हिटेशन टू टेंडर पहिले खरेदी करावा लागतो. यामध्ये याचे 10 लाख रुपये आणि GST ॲड होते आणि ही रक्कम नॉन रिफंडेबल असते. आणि BCCI कडे हे अधिकार आहेत की ते कोणती नोटीस न देता, कोणते कारण नसताना, तुमची कोणती चूक नसताना ते तुमचे टेंडर रद्द करू शकते. असे अधिकार BCCI कडे आहेत. जेव्हा सर्व इंटरेस्टेड लोक हे टेंडर घेतात आणि ते टेंडर जेव्हा शॉर्टलिस्ट केले जातात तेव्हा त्या टीमवर बोली लावली जाते. या बिडिंग प्रोसेसमध्ये तेच लोक बसू शकतात ज्यांचे टेंडर हे शॉर्टलिस्ट झालेत. जेव्हा नवीन टीमला खरेदी करण्यासाठी बोली लावली जाते तेव्हा त्याचे सुद्धा काही नियम असतात. जसे की नवीन टीमचा एक बेस प्राइस असतो, तिच्या खाली तर ती टीम विकल्या जात नाही. जसे की 2021च्या बिडिंगमध्ये बेस प्राइस हा 1700 ते 2000 कोटीचा होता. यामध्ये जो जास्त बोली लावेल तो त्या टीमचा मालक बनेल. त्याचप्रमाणे लखनौ सुपर जायंट्सला RPS या ग्रुपने 7,000 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याचप्रमाणे गुजरात टायटन्सला सुद्धा CVC कॅपिटल या कंपनीने 5,200 कोटी रुपयांना विकत घेतलं. जेव्हा IPLच्या मॅचेस ऑर्गनाईज होतात त्यापूर्वी टीमच्या मालकांना प्लेयर्स विकत घ्यावे लागतात, जे की होणाऱ्या IPL मध्ये खेळतील. या प्रोसेसला IPL ऑक्शन असे म्हटले जाते आणि हे IPL ऑक्शन नोव्हेंबरच्या महिन्यात होते. प्लेयरवर बोली लावण्याआधी त्या प्लेयरला स्वतःला आधी IPL साठी रजिस्टर करावं लागते. पण कोणताही क्रिकेट खेळणारा व्यक्ती यासाठी रजिस्टर करू शकते का? तर यामध्ये 3 प्रकारचे प्लेयर्स आहेत. पहिले म्हणजे कॅप्ट प्लेयर. कॅप्ट प्लेयर हे असे इंडियन प्लेयर्स आहेत ज्यांनी टीम इंडियासाठी मागच्या 5 वर्षात मॅच खेळली आहे, त्यांना कॅप्ट प्लेयर असे म्हटले जाते. दुसरे आहेत अनकॅप्ट प्लेयर. हे असे इंडियन प्लेयर्स आहेत ज्यांनी टीम इंडियासाठी मागच्या 5 वर्षात एकही मॅच खेळली नाही किंवा या प्लेयर्सला स्टेट असोसिएशन निवडून देते, अशा प्लेयरला अनकॅप्ट प्लेयर असे म्हटले जाते. आणि तिसरे म्हणजे इंटरनॅशनल प्लेयर किंवा ओव्हरसीज प्लेयर्स. प्रत्येक टीममध्ये कमीत कमी 18 प्लेयर्स असणे आवश्यक आहेत आणि जास्तीत जास्त 25. आणि या 25 प्लेयरमध्ये जास्तीत जास्त फक्त 8 ओव्हरसीज प्लेयर्स असू शकतात एका टीममध्ये. जेव्हा प्लेयर स्वतःला रजिस्टर करतात तेव्हा ते स्वतःचे एक बेस प्राइस ठेवतात आणि त्या बेस प्राइसच्या पुढेच त्यांच्यावर बोली लावली जाते. पहिले हे बेस प्राइस 20 लाख ते 2 कोटी अशी होती, पण 2025च्या सीझनसाठी ही बेस प्राइस 30 लाख ते 2 कोटी अशी ठेवण्यात आली आहे. यानंतर प्लेयरवर बोली लावली जाते आणि जो जास्त बोली लावतो तो प्लेयर त्या टीममध्ये जातो. यामध्ये प्लेयरचा कोणताही कंट्रोल नसते. सर्वात पहिले मार्की प्लेयर्सवर बोली लावली जाते. मार्की प्लेयर्स हे असे प्लेयर्स आहेत ज्यांचा बेस प्राइसच 2 कोटी आहे. जसे की 2025च्या सीझनमध्ये रिषभ पंत 27 कोटी रुपयांच्या सर्वाधिक किमतीत विकला गेला. त्यानंतर बॅटिंग, बॉलिंग अशा प्रकारे ग्रुपमध्ये बिडिंग होते. ज्या किमतीमध्ये जो प्लेयर विकला जातो तीच त्याची IPLची सॅलरी किंवा पगार बनते. IPL टीमचे मालक प्लेयरची परफॉर्मन्स आणि मागील सीझनचा त्याचा फॉर्म अशा विशिष्ट गोष्टी बघून त्याच्यावर बोली लावतात. पूर्ण IPL सीझनमध्ये जर कोणता प्लेयर जखमी झाला तर त्याच्या हॉस्पिटलचा सर्व खर्च हा फ्रँचाइज करते. आणि जरी तो इंजोर्ड झाल्यामुळे पूर्ण सीझन जरी बसून असला तरी त्याला सॅलरी मिळतच असते. मुंबई इंडियन्सचे मालक हे अंबानीज आहेत आणि यांच्याकडे तर खूप पैसा आहे. मग हे लोक तर कितीची बोली लावतील आणि सर्व टॉपचे प्लेयर जसे की विराट कोहली, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, ऋतुराज गायकवाड असे प्लेयर स्वतःच्या टीममध्ये घेतील आणि पूर्ण IPLची मजा खराब करून टाकतील, हो ना? पण असे नसते, कारण यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली म्हणजे सॅलरी कॅप आणि दुसरे म्हणजे प्लेयर रिटेन्शन. जेव्हा ऑप्शन होते तेव्हा एक फिक्स्ड सॅलरी कॅप म्हणजे एक फिक्स्ड अमाऊंट ठरवली जाते, याला पर्स असे सुद्धा म्हटले जाते. आणि ही अमाऊंट सर्व टीमसाठी सारखीच असते. जसे की पूर्वी ही सॅलरी कॅप 90 कोटी रुपयांची असायची आणि 2025च्या सीझनसाठी ही सॅलरी कॅप 120 कोटी रुपये करण्यात आली. सॅलरी कॅप हे एक प्रकारचे बजेट आहे ज्यामध्ये टीमला फक्त 120 कोटी रुपयामध्ये कमीत कमी 18 प्लेयर्स विकत घ्यावेच लागतात. जर असा विचार केला की टीममध्ये सर्व टॉपचे प्लेयर घेऊ आणि एक प्लेयर जर तुम्हाला 20-20 कोटी रुपयांना जरी पडला तर 6 प्लेयर्समध्ये टीमचं बजेट संपून जाईल आणि तुम्ही तुमची प्लेइंग 11 सुद्धा बनवू शकणार नाही. त्यामुळेच IPLच्या मालकांना खूप विचार करून हे प्लेयर्स घ्यावे लागतात.
दुसरे म्हणजे प्लेयर रिटेन्शन. प्रत्येक IPL टीमच्या मालकाकडे मागील सीझनचे काही प्लेयर रिटेन करण्याचा म्हणजेच ठेवून घेण्याचा अधिकार असतो. हे रिटेन्शन तुम्ही ऑप्शनच्या पहिलेच करू शकता आणि रिटेन झालेले प्लेयर हे ऑप्शनमध्ये ठेवले जात नाहीत. ते त्याच टीममध्ये असतात ज्या टीममध्ये ते पहिले होते आणि त्यांना रिटेन करण्यात आले. यामध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे प्लेयर रिटेन्शन जे की आपण आताच पाहिले आणि दुसरे म्हणजे RTM कार्ड म्हणजे राईट टू मॅच कार्ड. या कार्डच्या मदतीने तुम्ही ऑप्शनमध्ये मागील सीझनचे प्लेयर रिटेन करू शकता. पण यामध्ये सुद्धा एक कॅच आहे. जसे की IPL 2025 मध्ये 6 रिटेन्शन किंवा 6 RTM कार्डची लिमिट आहे. जर एका टीमने समजा 4 प्लेयर ऑप्शनच्या पहिले रिटेन केले तर त्या टीमकडे 6 RTM कार्ड नसतील तर फक्त 2च RTM कार्ड असतील. हे RTM कार्ड जेवढे प्लेयर रिटेन केले त्यातून मायनस होतात. जसे की 2025च्या ऑप्शनमध्ये CSKने MS धोनी, ऋतुराज गायकवाड सारखे 5 प्लेयर रिटेन केले होते आणि त्यांच्याकडे फक्त एकच RTM कार्ड शिल्लक राहिले होते आणि त्यांनी त्या RTM कार्डला ऑप्शनमध्ये रचिन रवींद्रला रिटेन करण्यासाठी यूज केले. प्लेयर रिटेन करण्यामागे आणखी एक कारण असे असते की त्या प्लेयरची फेस व्हॅल्यू. जर कोणता प्लेयर एकाच फ्रँचायझीकडून खूप वर्षापासून खेळत असेल तर तो त्या फ्रँचायझीचा फेस बनतो. जसे की CSKचा फेस हा MS धोनी आहे, MIचा फेस हा रोहित शर्मा आणि RCBचा फेस हा विराट कोहली. कोणतीही फ्रँचायझी या प्लेयरला जाऊ देणार नाही व आपली व्हॅल्यू कायम ठेवण्यासाठी या प्लेयरला रिटेन करून ठेवेल. म्हणून प्लेयर रिटेन्शन हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे सॅलरी कॅप आणि प्लेयर रिटेन्शनमुळे कोणती टीम सर्व टॉपचे प्लेयर घेऊ शकत नाही. 2025च्या IPL मध्ये तुम्ही पाहिले असेल की वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे हे 14 आणि 17 वर्षांची मुले IPL खेळत आहेत. पण IPLच्या एका नियमानुसार अंडर-19 प्लेयर हे IPL मध्ये खेळू शकत नाहीत. मग हे दोघे कसे खेळत आहेत? हा नियम एकदम योग्य आहे, पण यामध्ये सुद्धा एक कंडिशन आहे. ती अशी की जर कोणत्या प्लेयरने फर्स्ट क्लास क्रिकेट किंवा लिस्ट ए क्रिकेटचं खेळली असेल तर तो IPL मध्ये भाग घेऊ शकतो. फर्स्ट क्लास क्रिकेट ही क्रिकेटची अशी फॉर्मॅट आहे ज्यामध्ये मॅचेस 3-4 दिवस चालतात, जसे की टेस्ट मॅचेस असतात. आणि लिस्ट ए क्रिकेट म्हणजे 50 ओव्हरची मॅच त्या प्लेयरने खेळलेली असली पाहिजे. या दोन्हीपैकी एक जरी गोष्ट त्याने केलेली असेल तर तो IPL साठी इलिजिबल असेल. IPL मध्ये प्लेयरला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड दिले जातात, जसे की ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप. ऑरेंज कॅप त्या प्लेयरला दिली जाते जो सर्वात जास्त रन स्कोर करतो. टॉप 5 प्लेयर काढले जातात ज्यांनी चालू सीझनमध्ये सर्वाधिक रन काढलेत आणि टॉपच्या प्लेयरला ती कॅप दिली जाते. तो प्लेयर चालू IPL मॅचमध्ये ती कॅप घालून खेळू शकतो. ही एक प्रकारची रेस आहे. जो जास्त रन चालू IPL मध्ये काढेल आणि टॉपला पोहोचेल ती कॅप त्याच्याकडे जाते. ही कॅप चालू IPL मध्ये शिफ्ट होत असते आणि शेवटी सीझन एंडला टॉपच्या प्लेयरला ही कॅप दिली जाते. सेम गोष्ट पर्पल कॅपसाठी पण अप्लाय होते. फक्त फरक एवढाच की पर्पल कॅप ही जास्त विकेट घेणाऱ्या प्लेयरला दिली जाते. IPL मध्ये विनिंग टीमला 20 कोटी रुपये मिळतात, पण कोणतीही टीम हे 20 कोटीच्या रकमेवर अवलंबून असते. मग IPL टीम ह्या पैसा कसा कमवतात? यामध्ये सर्वात मोठे योगदान हे ब्रॉडकास्टिंग राईट्सचे आहे. ब्रॉडकास्टिंग राईट म्हणजे BCCI निर्णय घेईल की कोणती कंपनी IPLची मॅचेस स्ट्रीम किंवा दाखवू शकेल. जसे की जर तुम्ही टीव्हीवर मॅच बघत असाल तर टीव्हीवर मॅच दाखवण्याचे राईट्स म्हणजे हक्क BCCIने स्टार नेटवर्कला दिले आहेत, ज्यामध्ये तुमचे स्टार स्पोर्ट्स हिंदी असे चॅनल समाविष्ट आहेत. हे तर झाले टीव्हीचे राईट्स. असेच डिजिटल राईट्स सुद्धा असतात. जसे की 2025च्या IPL मॅचेस तुम्ही जिओ हॉटस्टारवर पाहता. याचे सुद्धा राईट्स वायकॉम 18ने BCCIकडून विकत घेतले आहेत. वायकॉम 18 ही रिलायन्स ग्रुपचीच एक कंपनी आहे. मीडिया राईट्स किंवा ब्रॉडकास्टिंग राईट्समध्ये 4 पॅकेज असतात. पॅकेज A मध्ये टीव्हीचे राईट्स असतात, पॅकेज B मध्ये डिजिटल राईट्स, पॅकेज C मध्ये नॉन एक्सक्लुझिव्ह मॅचेसचे राईट्स आणि पॅकेज D मध्ये इंटरनॅशनल स्ट्रीमिंगचे राईट्स म्हणजे बाहेर देशातील मॅचेस तुम्ही दाखवू शकता. हे सर्व राईट्स BCCIने 2023 ते 2027 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी 48,000 कोटी रुपयांना विकले आहेत. या रकमेतील 50% रक्कम ही BCCI ठेवते आणि 50% रक्कम ही सर्व फ्रँचाइज टीममध्ये इक्वली वाटली जाते. म्हणून एक IPL टीमसाठी ब्रॉडकास्टिंग राईट्समधून येणारा पैसा हा खूप मोठा इन्कम सोर्स असतो. पण या ब्रॉडकास्टिंग कंपन्या एवढा पैसा देऊन राईट्स का विकत घेतात? यामुळे त्यांना काय फायदा होतो? हे बघा, 2023 मध्ये जेव्हा IPL जिओ सिनेमावर फ्रीमध्ये आणि 12 वेगवेगळ्या भाषांमध्ये 4K मध्ये दाखवण्यात आली तेव्हा एका आठवड्याच्या कालावधीत जवळपास 1.4 बिलियन लोकांनी IPL पाहिली होती. आणि हे 1.4 बिलियन व्ह्यूज 2022च्या डिस्नी प्लस हॉटस्टारने संपूर्ण IPL मध्ये मिळवलेल्या ट्रॅफिकपेक्षा जास्त होते. आणि जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक किंवा लोक एकत्र येतात तेव्हा मोठमोठ्या कंपन्या आणि ब्रँड्स यामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि हे ब्रँड्स त्यांची जाहिरात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे देतात. म्हणूनच ब्रॉडकास्टिंग राईट हे एवढ्या महागात विकले जातात. हे तर झाले फक्त एक इन्कम सोर्स. असे आणखी सोर्सेस आहेत जिथून BCCI आणि फ्रँचाइज टीम्स मोठा पैसा कमवतात. यामध्ये दुसरे इन्कम सोर्स म्हणजे टायटल स्पॉन्सरशिप. तुम्ही पाहिले असेल की जेव्हा IPL हे नाव घेतले जाते तेव्हा त्याला नुसते IPL असे नाही म्हटले जात. त्याला DLF IPL, विवो IPL, पेप्सी IPL आणि आजचे टाटा IPL असे नाव घेतले जाते. IPL सोबत आपल्या कंपनीचे नाव जोडण्यासाठी या कंपन्या कोट्यावधी रुपये देतात. जसे की 2008 ते 2012 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी DLF या कंपनीने DLF IPL हे नाव बोलण्यासाठी जवळपास 200 कोटी रुपये दिले. असेच पेप्सिकोने सुद्धा 2013 ते 17 या टाइमसाठी 397 कोटी रुपये दिले होते. पण CSK आणि RR या टीमला बॅन केल्यानंतर पेप्सिकोने ही डील ऑक्टोबर 2015 मध्ये टर्मिनेट केली. पुढे 2016 आणि 17 या 2 वर्षाच्या कालावधीसाठी चायनीज मोबाईल कंपनी विवोने ही डील 200 कोटी रुपयांना घेतली होती. आणि पुढे विवोने ही डील 2018 पासून आणखी 5 वर्ष वाढवली. पण 2019 मध्ये भारत आणि चीन यांच्यामधील बॉर्डर टेन्शनमुळे ही डील कॅन्सल करण्यात आली. आणि पुढे 2020च्या सीझनसाठी
ड्रीम 11ने 222 कोटी रुपयांना ही टायटल स्पॉन्सरशिप घेतली आणि पुन्हा 2021च्या सीझनसाठी विवोने ही डील पुन्हा घेतली, पण पुन्हा याला कॅन्सल करण्यात आले. पुढे 2022 आणि 23च्या सीझनसाठी टाटा ग्रुपने ही डील 700 कोटी रुपयांना घेतली आणि पुढे 2024 ते 2028 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी टाटा ग्रुपने 500 कोटी पर इयर म्हणजेच 2500 कोटी रुपयांना ही टायटल स्पॉन्सरशिप घेतली. आणि आज तुम्ही पाहता की IPLला टाटा IPL या नावाने ओळखले जाते. त्यामागचे कारण हेच आहे. आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की या रकमेतील 50% पैसा BCCI ठेवते आणि 50% रक्कम ही सर्व टीममध्ये जाते. IPLमध्ये खेळणाऱ्या टीमसुद्धा ब्रँड स्पॉन्सरशिप करतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉन्सरशिप असतात, जसे की मेन प्रिन्सिपल पार्टनर्स. जर RCBची गोष्ट केली तर कतार एअरवेज हे त्यांचे मेन प्रिन्सिपल पार्टनर्स आहेत आणि CSKमध्ये इतिहाद एअरवेज हे त्यांचे मेन प्रिन्सिपल पार्टनर्स आहेत. असेच प्रिन्सिपल पार्टनर्स आणि असोसिएट प्रिन्सिपल पार्टनर्स असे वेगवेगळे पार्टनर्स त्यामध्ये समाविष्ट असतात. तुम्ही जर कोणत्याही टीमच्या जर्सीवर ब्रँडचा लोगो पाहत असाल तर त्या ब्रँडने तो लोगो लावण्यासाठी मोठा पैसा दिला आहे. यासोबतच IPLचे मालक सुद्धा प्लेयर्सला त्यांची जर्सी घालून ॲड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. ग्राउंडची गोष्ट केली तर बाउंड्री लाईन्सवरील ॲड्स पासून ते ग्राउंडवरील प्रिंटेड ॲड्स, छोट्या मोठ्या स्क्रीनवरील ॲड, अंपायरच्या टी-शर्टवरील लोगो, स्टंप्सवरील लोगो या सर्व गोष्टीसाठी कंपनीज पैसा देतात आणि हा पैसा BCCI आणि फ्रँचायझीमध्ये पुन्हा डिवाइड होतो. IPLच्या टीम या तिकीट सेल करून सुद्धा थोडाफार पैसा कमवतात. जर खेळणाऱ्या टीमचा जर होम ग्राउंड असेल तर तिकीट सेलपैकी 80% पैसा हा होम टीमकडे जातो आणि 20% पैसा BCCIकडे जातो. यामध्ये अजून स्टेडियममध्ये कोल्ड ड्रिंक्स अशा विशिष्ट गोष्टी सेल करून सुद्धा होम टीम पैसा कमवू शकते. IPL टीमांचा आणखी एक रेव्हेन्यू सोर्स म्हणजे मर्चंडाइज सेल करणे. यामध्ये टीमची जर्सी, कप्स अशा वेगवेगळ्या गोष्टी सेल करून सुद्धा IPLच्या टीमा थोडाफार पैसा कमवतात. जी टीम IPL टायटल जिंकते त्या टीमला 20 कोटी रुपयांचा प्राइज मनी मिळतो. रनरअपला 12 ते 13 कोटी रुपये आणि प्लेऑफच्या टीमला 4 ते 6 कोटी या दरम्यान प्राइज मनी मिळतो. त्यामध्ये सुद्धा 50% रक्कम टीमच्या मालकाकडे जाते आणि 50% रक्कम टीममध्ये डिवाइड केली जाते. जर RCBचा FY 2023चा रेव्हेन्यू काढला तर RCBने FY 23 मध्ये जवळपास 247.4 कोटी रुपये कमविले आहेत. यामधले 149 कोटी रुपये त्यांनी सेंट्रल राईट्स म्हणून कमविले, 83 कोटी रुपये हे स्पॉन्सरशिप म्हणून कमविले, ट्रान्सफर फीचे 2 कोटी रुपये, प्लेऑफचे 4.4 कोटी रुपये, रॉयल्टी आणि लायसन्सिंग फीचे 3.9 कोटी रुपये, स्टेडियमच्या तिकीटमधून 90 लाख रुपये आणि इतर जागेतून 3.2 कोटी रुपये असे एकूण 247.4 कोटी रुपये हे RCBने 2023 मध्ये कमविले आहेत. असा रेव्हेन्यू बाकी टीमने सुद्धा केलेला आहे. एवढा रेव्हेन्यू कमवून सुद्धा प्रत्येक टीमला दरवर्षी त्यांच्या रेव्हेन्यूचा 20% पैसा हा BCCIला द्यावा लागतो. IPLच्या मॅचेस ऑर्गनाईज करताना मोठा बजेट आणि पैसा लागतो आणि यासाठी BCCI मोठ्या प्रमाणात खर्च करते. IPLच्या मॅचेस ऑर्गनाईज करताना BCCIला वेगवेगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात, जसं की लॉजिस्टिक्स, स्टाफ, इन्फ्रास्ट्रक्चर, सिक्युरिटी अशा विविध गोष्टी BCCIला पाहाव्या लागतात. आज IPLची व्हॅल्युएशन $12 बिलियन आहे आणि या 17 वर्षांच्या कालावधीत अनेक टीम्स आल्या आणि गेल्या. जसे की पुणे वॉरियर्स इंडिया या टीमला 2011 मध्ये ॲड करण्यात आले होते, पण 2013 मध्ये या टीमने माघार घेतली आणि नंतर BCCIने सुद्धा या टीमला टर्मिनेट केले. 2011 मध्ये कोची तुस्कर्स केरळा ही फ्रँचाइज सुद्धा ॲड करण्यात आली होती, पण एक सीझन खेळल्यानंतर ही फ्रँचाइज सुद्धा टर्मिनेट करण्यात आली. सप्टेंबर 2012 मध्ये डेक्कन चार्जर्ससाठी नवीन ओनर मिळत नसल्याने या फ्रँचाइजचा अग्रीमेंट टर्मिनेट करण्यात आला आणि रिप्लेसमेंटसाठी ऑप्शन करण्यात आले आणि हे ऑप्शन सन टीव्ही नेटवर्कने जिंकले आणि आज या टीमला सनरायझर्स हैदराबाद या नावाने ओळखले जाते. 2015 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन फ्रँचायझीला स्पॉट्स फिक्सिंगच्या कारणाने 2016 आणि 17 या 2 वर्षांसाठी बॅन करण्यात आले आणि यांची रिप्लेसमेंट म्हणून पुणे आणि राजकोट येथील फ्रँचायझीला ॲड करण्यात आले आणि 2017 नंतर CSK आणि RR यांच्यावर बॅन काढण्यात आले आणि 2018 मध्ये CSKने एक टायटल सुद्धा जिंकले. जर कोणती टीम किंवा प्लेअर रूल फॉलो करत नसेल तर IPL मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फाईन सुद्धा लागत असतात. जसे की 2024च्या सीझनमध्ये दिल्ली कॅपिटलचा कॅप्टन रिषभ पंत आणि गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिल यांच्या टीमने CSK सोबत मॅच असताना स्लो ओव्हर केली होती आणि यासाठी त्यांना प्रत्येकी 12 लाख रुपयांचा फाईन भरावा लागला. असेच 2025च्या सीझनमध्ये LSGचा बॉलर दिग्विजयसाठी याला त्याच्या साईनच्या सेलिब्रेशनसाठी फाईन लावण्यात आला आणि अशा प्रकारे भारतीयांचा सर्वात आवडतीचा खेळ आयोजित केला जातो. धन्यवाद.